सावरे या टीमला देखील विनंती असेल आपण देखील लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे। आजच्या या डे नाईट फॉर्मॅट मधील हा पहिला सामना पंचांचा ग्रीन सिग्नल सामना सुरू होतोय। गेम ऑन, लेट्स प्ले। अनिकेत मते पहिला चेंडू ऑन साइडला इनफिल्डच्या वरून सीमारेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येणं बाकी आहे। चौकार की षटकार, यच चौकार येतोय। यस आपण चेक करूया, विनंती असेल आपण चेक करूया। पंच काय निर्णय आहे ते आपण कळवायचं आहे। चौकार की षटकार, यस पंचांचा इशारा येतोय चौकार। पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार। अनिकेत मते गोलंदाजी मार्क वरती चिखलोली पाडा एक्सप्रेस हा गोलंदाज आहे। मिस्टर हॅमिंग स्ट्रोक इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आणि झेल पर्यंत पोहोचले देखील होते आणि खराब क्षेत्ररक्षण। बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार। धावसंख्या आहे 8 धावफलकावरती मॅडी सर वेलकम, क्या बात आहे। बदलापूरची एवन जोडी नक्कीच आज कॉम्बॉक्स मध्ये आहे। राहुल सर आणि मॅडी सर वेलकम, स्वागत आहे या कासगाव चषकामध्ये। सध्या डे नाईट ते काम करतायत आणि एक आनंदाची गोष्ट आहे। पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आता मात्र चांगले क्षेत्ररक्षण, शॉट फाईन लेगला येतोय डॉट बॉल। धावसंख्या स्थिर आहे 8 या धावसंख्येवरती। षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे अनिकेत मते यांचं। विनायक आणि मोहन ही जोडी पाहायला मिळते आई गावदेवी पिंपलोली वाडी या टीमच्या माध्यमातून। विनायकच्या नावाने हा संघ ओळखला जातो। पिंपलोली वाडी हा संघ बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेत। पुन्हा एकदा बॅकपुला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि शॉर्ट कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप भरपूर दूर आहे आणि तोपर्यंत मिळतील। या चेंडूवरती एकूण 2 धावा, धावसंख्या 2 ने पुढे जाईल। 10 धावा धावफलकावरती आहेत। एक चांगलं थँक्यू सो मच। धावसंख्या 24 धावा। थोडीशी मी दिलगिरी व्यक्त करतो की तांत्रिक बिघाड झाला होता। पुन्हा एकदा नक्कीच लाईव्ह आपण सुरू करतोय। ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे। धावसंख्या 1/24। गोलंदाज प्रथमेश या दुसऱ्या षटकामध्ये। पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका आणि लॉंग ऑफ सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक आहेत। टिपलाय झेल आणि समाप्त होतोय। फलंदाज लकीचा खेळ लागतोय। हा दुसरा मोठा धक्का पिंपलोली वाडी या टीमला।
थँक्यू सो मच. न्यू बॅट्समन चौथ्या क्रमांकावरती येतोय काशीनाथ इन ॲट नंबर 4. 2/24 ही धावसंख्या आहे. प्रथमेशने या षटकामध्ये 2 विकेट मिळवलेत. 4 चेंडू फेकले, 10 धावा देखील खर्च करतोय प्रथमेश. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. शांत ठेवलाय या चेंडूवरती गोलंदाज प्रथमेशने. फलंदाज काशीनाथला आलाय हा डॉट बॉल. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आपण पाहिला आणि धावसंख्या स्थिर आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटसह दैदिप्यमान 16 सुरू आहे. कासगाव चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन डे नाईट फॉर्मॅट आहे. आजचा हा दुसरा दिवस. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल मिळते. अवांतर धावान धावसंख्या 1ने पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आहेत. 1/4 ओव्हरचा इशारा येतोय. फर्स्ट बाउन्सरचा इशारा येतोय पंच DK सरांच्या माध्यमातून. राईट मोर द विकेटने प्रथमेश. पुन्हा एकदा अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकातील. क्या बात आहे. गॅप शॉट सिलेक्शन. कव्हर ड्राईव्हचा फटका. स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2/29. दोन बाद 29. 14.50च्या सरासरीने या धाव बनवल्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये खूप चांगली सरासरी मेंटेन ठेवली आहे. प्रति षटका मागे आई गावदेवी पिंपलोलीवाडी या टीमने. विनायक आणि काशीनाथ ही जोडी आहे आणि गोलंदाजी मार्कवरती अनिकेत मते येत आहेत. सेकंड स्पेलमध्ये चिखलोलीपाडा एक्सप्रेस हा गोलंदाज आहे. गणेश पवार यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत चिखलोलीपाडा या टीमला. आदरणीय गुरुनाथजी भोईर आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय हरेश राऊत साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या कासगाव चषकामध्ये. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. प्रचंड वेग आहे. वेग ही त्याची ओळख आहे आणि वेगाने इम्प्रेस केलंय. अनिकेत मतेकडे नक्कीच अनुभव आहे. व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव आहे अनिकेत मतेकडे आणि तो अनुभव सिद्ध करावा लागेल. कारण की 29 धाव बनवल्यात पहिल्या 2 षटकांमध्ये. हाफ ट्रॅकर गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. फिंगर रोल केले होते. ऑफ कटरा चेंडू आपण पाहिला. टप्पा पडल्याने चेंडू आतमध्ये येतोय आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतो येतोय हा डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू आले डॉट. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या गोलंदाज प्रथमेशने. आणि तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा अनिकेत मते येत आहेत. फुलटॉस चेंडू आहे. ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आहे आणि स्वतः गोलंदाज अनिकेत जातोय चेंडूवरती. उचलतील फेकतील तोपर्यंत मिळते एक चिकी सिंगल. धावसंख्या आहे 30. बदलापूरची A1 जोडी मॅडी सर आणि राहुल सरांचे इथे आगमन होत आहे. नक्कीच बदलापूर समिती समालोचक समितीचे ते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आहेत. त्यांचे देखील आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. धावसंख्या आहे 30.
परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होते. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी अनिकेत मते करतायत. मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय. आपल्याकडे असलेला अनुभव सिद्ध केलाय. या षटकामध्ये अनिकेत मतेने 4 चेंडू फेकलेत. अवघी 1 धाव खर्च केली आहे. क्लीन बोल्ट. यश उद्ध्वस्त दांडी गोल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झालाय बाद काशीनाथ. बॅक टू द पविलियन. आणि याच दरम्यान चंद्रकांत टेंबे साहेबांचं आणि गुरुनाथ भोईर साहेबांचं आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दिलीप न्यू बॅट्समन येत आहेत. पाच चेंडू फेकलेत. अवघी 1 धाव आली आहे आणि विकेट देखील मिळवली अनिकेत मतेने. या तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्येला ब्रेक लावलाय. धावसंख्येला अंकुश लावलाय या तिसऱ्या षटकामध्ये. एक चेंडू शिल्लक. न्यू बॅट्समन दिलीप आहेत. इकॉनॉमिकल गोलंदाजी कंजूस गोलंदाजी. धावसंख्येला पूर्णपणे ब्रेक लावलाय. कंजूस गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज अनिकेत मतेकडून या तिसऱ्या षटकामध्ये. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3/30. या षटकामध्ये आल्या फक्त आणि फक्त 1च धाव आणि 1 विकेट देखील मिळवलाय. आणि या मॅच मध्ये आई गावदेवी चिखलोली पाडा या टीमला कमबॅक करून दिलाय अनिकेत मतेने. सावरे संघ देखील दाखल होतोय. काल एक सामना जिंकलेला आहे आणि या पुढील सामना विनर होणार आहे. त्यामुळे त्या टीमला देखील आपण इन ॲक्शनमध्ये या पुढीलच्या मॅचमध्ये पाहणार आहोत. आज खऱ्या अर्थाने कॉम्बॉक्समध्ये मॅडी सर आणि राहुल चव्हाण सर यांना आपण ऐकणार आहोत. बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आज A1 जोडी आमच्या कॉम्बॉक्समध्ये असणार आहे. आणि काल जगदीश पाटील आणि श्रवण धुमाळे यांचा आवाज आपण ऐकला आणि आज मॅडी सरांचा आवाज आणि राहुल चव्हाण सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. या चौथ्या षटकामध्ये येतात गोलंदाज उद्धव येत आहेत. ड्रोन व्ह्यू पाहायला मिळत आहे. हे खूप चांगलं मैदान नक्कीच धर्मवीर मैदान कासगाव येथे सुरू असलेली ही कासगाव चषक पाहायला मिळते. आणि आजचा दुसरा दिवस आहे. डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आहे. जानता राजा क्रीडा मंडळ कासगाव आदरणीय किरण शेठ राऊत आणि आदरणीय हरीश शेठ राऊत यांच्या माध्यमातून आपण पाहतो आहे कासगाव चषकाचं आयोजन. त्यांचे संवेद आपण पाहू शकाल. समाधान खंबाळे असतील, नवनाथ राऊत असतील, जयेश टेंबे, हर्षद टेंबे, सुधाकर राऊत, वैभव चतुरे आणि मनोहर खंबाळे आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहू शकाल त्यांच्या माध्यमातून कासगाव चषक. ठीक. हरेजी मांडवकर यांना विनंती आणि त्यांच्या साथीला गुरुनाथजी भोईर आपणास विनंती आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून यावं आपण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. एक लेजंड क्रिकेटर आहेत हरीश मांडवकर. काल अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे हरीश यांची. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. बॅकअपसाठी फिल्डर येत आहेत. 1 धाव झाली. पूर्ण धावाची संधी. विकेटचं पतन. फलंदाज झाला बाद दिलीप.
बॅक टू द पवेलियन लागतोय. हा चौथा धक्का पिंपलोलीवाडी या टीमला धावबादच्या स्वरूपात. दिलीप बॅक टू द पवेलियन. आज विनायक आणि धीरज ही जोडी पाहायला मिळते. मामा आणि भांजे आहेत. क्या बात आहे. शॉर्ट ऑन बुल डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक घेत आहेत फार वेगाने. चांगले क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 32 32 धावा धावफलकावरती आहेत. चौथं षटक सुरू आहे आणि पहिल्या 2 षटकांमध्ये 29 बनवल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये अनिकेत मतेने अवघी 1 धाव खर्च केली आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय उद्धव. क्या बात आहे. स्विंग नमिस गुडलेन स्पोर्टवरून चेंडू अतिरिक्त बाउन्स होतोय. टेकअपवरून सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. येतोय डॉट बॉल. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय. या पहिल्याच मॅच मध्ये पिंपलोलीवाडी या टीमला ज्या संघाने सुरुवात खूप चांगली केली होती. पुन्हा एकदा बॅटची कडा आणि हा रिले झेल पकडलाय. विकेट किपरने चूक केली होती परंतु शॉर्ट फाईन लेगला फिल्डर होते त्यांनी हा झेल पकडलाय. मनीषने फलंदाज झाल्या बाद बिग विकेट डाऊन लागतोय. अजून एक धक्का. धीरज बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. यशवंत येत आहेत. चांगली गोलंदाजी होते चिखलोली पाड्या टीम कडून. गणेश पवार यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत चिखलोली पाड्या टीमला. स्विच इट इनफिल्डच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकाराने आगाज करतोय यशवंत. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या सर्वांना कासगाव गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आदरणीय सावळारामजी ठाणगे मामा यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आपण करू. मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. अत्यंत सुंदर मॅच आपण पाहतो आजच्या या प्रसन्न वातावरणामध्ये चालू आहे. पहिली लढत एका बाजूला पिंपलोली वाडी आणि त्यांना फाईट करते टीम चिखलोली पाडा संघ. ऑन गोईंग मॅच कडे आपण जाऊ. नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. मॅडी सरांचा आवाज आपण ऐकतोय. ऑन साइडला लॉफ केलाय. मिस्टॅमिंग आहे. क्षेत्ररक्षक येतात अनिकेत मते. कोणती चूक होत नाहीये. सुरेख झेल पकडलाय. तू चल मे आया ही स्थिती आपण पाहतोय पिंपलोलीवाडी या टीमची. आणि आतापर्यंत 6 फलंदाज गमावलेत. यशवंत बॅक टू द पवेलियन. षटकांमध्ये 29 धावा आणि तिसऱ्या आणि चौथ्या षटकांमध्ये मिळून फक्त आणि फक्त 7 धावा. सुरेख कमबॅक झालंय आई गावदेवी चिखलोली पाडा या टीमचं. या मॅच मध्ये 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 36. हर्षल येत आहेत नवीन फलंदाज आणि नक्कीच वंदे भारत एक्सप्रेस आपण पाहतोय. काल देखील याच वेळेमध्ये ती गेली होती आणि आज देखील
वंदे भारत एक्सप्रेस पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने पाहता क्षणी प्रेमात पडावं असंही मैदान आहे आणि पाहता क्षणी प्रेमात पडावी अशी ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. कासगाव चषकाचं आयोजन. गतीमध्ये परिवर्तन विकेट किपर करतायत काय हा देखील प्रश्न पडलाय. ते आधीच पुढे जात आहेत आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. राकेश आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे. थोडीशी चूक करतायत राकेश. धावसंख्या एकने पुढे जाईल 37. 37 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकामध्ये हर्षल येतोय 5वे षटक घेऊन. हर्षल आहेत आणि स्ट्रायकिंगला फलंदाज रामदास. हाफ ट्रॅकर पुल केला चेंडूला गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर येतोय हा चौकार. संख्या 41. 41 धावा. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. खूप लवकर लेन पिक केली. पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्रॉस बॉडी स्ट्रोक खेळले होते आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 6 बाद 42 ही धावसंख्या आहे. सुरेख कमबॅक झालंय चिखलोली पाड्या टीमचं. ज्याप्रमाणे सुरुवात केली होती पहिल्या 2 षटकांमध्ये 29 धाव बनवल्या होत्या. असं वाटलं की 60+ धाव बनवतील परंतु त्यानंतर अनिकेत मतेने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे. इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय विनायकच्या बॅटमधून. धावसंख्या 48-48 धावा. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकामधील. शेवटचं षटक सुरू आहे. गोलंदाज हर्षलचा आणि स्ट्रायकिंगला फलंदाज विनायक जो खेळतोय 24 या धावसंख्येवरती नाबाद. त्याला साथ देतो रामदास. यावेळेस फुलर लेनचा चेंडू त्याला ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू जातोय वाईडिश लॉंगनच्या दिशेने. धावबाची संधी. पुन्हा एकदा विकेट किपर राकेशने केली चूक. राकेशला आज चेंडू सापडत नाहीये कारण की आधी 2 झेल देखील सोडलेत राकेशने आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 50. यावेळेस पिकअप स्ट्रोक ग्लोरियस स्ट्रोक स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. शेवट गोड केला विनायकने. लगावलाय षटकार आणि पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 56 धावा आणि 57 धावांचं टार्गेट सेट केलंय आई गावदेवी पिंपलोलीवाडी या टीमने. आई गावदेवी क्रिकेट संघ चिखलोलीपाडा या टीम समोर 30 चेंडू बनवायच्या धावा 57 या मॅच मध्ये आई गावदेवी चिखलोलीपाडा या टीमला. मंडल कासवकरांची साथ लागली चषकाला. ग्रामस्थ मंडल कासवकरांची साथ लागली चषकाला.
तासगाव चषक गाजतय भारी धर्मवीर क्रिकेट मैदानाला गांधाराचा क्रिकेट संघाचं नाव गाजतंय साऱ्या जिल्ह्याला तासगाव चषक गाजतय भारी धर्मवीर क्रिकेट मैदानाला गांधाराचा क्रिकेट संघाचं नाव गाजतय साऱ्या जिल्ह्याला थँक्यू सो मच. फलंदाज पाठवायचे आहेत. विनंती असेल चिखलोली पाड्या टीमला. 57 धावांचं लक्ष्य आहे आई गावदेवी चिखलोली पाड्या टीम समोर आणि या 57 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष राहुल चव्हाण सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. मंडल कासवकरांची साथ लाभली चषकाला ग्रामस्थ मंडल कासवकरांची साथ लागली चषकाला तासगाव चषक गाजतय भारी धर्मवीर क्रिकेट मैदानाला गांधाराचा क्रिकेट संघाचं नाव गाजतंय साऱ्या जिल्ह्याला तासगाव चषक गाजतय भारी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच रोशनजी संते सर. जय भवानी जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आगरी कोलांची कुळस्वामिनी आई एकविरा मात्र नमन करून स्थापन इंदवी स्वराज्य आपल्या आज शुरान दिली इतिहास गाता असे जाणता राजा ताज निजुकतो माता. महाराष्ट्राचे अर्धदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून मी समालोचक राहुल नामदेव चव्हाण माणकेबरी बदलापूर आज या कासगावच्या ऐतिहासिक क्रीडानगरीवरती समालोचनाला सुरुवात करतो आहे. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज कासगावकरांचा रंगतो आहे. भव्य क्रिकेटचा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक 2025 पर्व तुम्हाला पाहायला मिळेल. डे नाईट फॉर्मॅट ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर आज स्पर्धेचा दिवस क्रमांक 2 आपण एन्जॉय करतोय. तब्बल 1 लाख रुपये धनराशी असणारी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. स्पर्धेचे मुख्य शिल्पकार माजी प्रभारी सरपंच ग्रामपंचायत कासगावचे किरणजी राऊत साहेब त्याचबरोबर समाजसेवक हरिजी राऊत साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. डीजे मास्टर थोडंसं आवाज दे. टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तब्बल 57 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये आणि आता त्याच टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानावरती दाखल झाली. एका बाजूला तुम्ही पाहता बॅटर भरत आणि तेजस ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिले घेऊन आलाय विनायक गोरेला तुम्ही पाहताय. पहिला बॉल त्याने वाईट फेकला त्यानंतर एक सिंगल सलग 2 बॉल डॉट आणि आता पुन्हा एक चिकीत सिंगल धाव इथे एकपटी गेली आहे. इथे ऑन साईडला वळण्याचा प्रयत्न होता. बॉल चालला सरळ रेषेमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतो. एक सिंगल एकपटली दुसरीचा प्रयत्न चालवलाय 2 धाबा इथे प्रचंड वेगाने एकपटला जातील आणि आता त्याच 2 धाब्याच्या साथीला धावफलक देखील पुढे सरकतो. 5 आकड्यावरती तुम्हाला टीमची टोटल पाहायला मिळेल. धावफलक 5 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्डवरती जोडली गेली आहे. इथे देखील अडबा बॅट खेचण्याचा प्रयत्न होता. बॅटची काढा घेतली त्यानंतर फायनलेगचा खेळाडू पुढे सरकला आणि एकेर आता धक्का पहिला लागेल. बॅटिंग करत असताना टीम गावदेवी चिखलोली पाडा संघाला फलंदाज बाद.
पहिलं घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती. तुम्ही पाहताय गोलंदाज विनायक गोरे आणि कमबॅक करतोय, कारण सलग आपण पाहिले 4 चेंडू संपन्न झाले. तिथं 2 धावा खर्च केल्या. 5व्या बॉलवरती दुहेरी धाव आणि आता 6व्या बॉलवरती विकेट संपादित करत असताना विनायक गोरेला तुम्ही पाहताय टार्गेट या मॅचमध्ये 57 धावांचा आणि त्यात 57 धावा इथे मात्र चेस करत असताना मिळेन पहिला फलंदाज लवकर बाद झाला. सलामीला गेलेला बॅटर लवकर आता तो बाद होतोय. नवीन खेळाडू इथे षटक क्रमांक दुसरे घेऊन लकी आलेत गोलंदाजी मार्कवरती. नवीन बॅटर तुम्हाला प्रथमेश पारमेल, प्रथमेश तेलंगे आलेत. इनिंग नंबर 3 वरती हा खेळाडू तुम्हाला जरूर पारमेल, परंतु सलामीला गेलेला तेजस इथे अंडरम बॉक्स स्टाईलने फटका घेतला. बोलवण्याचा प्रयत्न तो ऑन साईडला, परंतु बॉल चालला 20 मध्ये डीपमध्ये. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचले, बॉलला उत्तम फेक करतील. दरम्यान एक चिकी सिंगल धाब इथे 1 पटी जातीये आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकत असताना टीमची टोटल 6 आकड्यावरती तुम्हाला जरूर पार मिळेल. लकी आले षटक क्रमांक दुसरे घेऊन 5 षटकांची मॅच जरूर तुम्हाला पार मिळेल. या मॅच मध्ये पूर्णपणे आता इथे हाफ ट्रॅकर होता, आपटी बार टाकण्याचा प्रयत्न, परंतु म्हटलं जातं ना उचलती हुई गेंद को उछलता हुआ जवाब आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. धावफलक पुढे सरकतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान अभि ढाब्याचे मालक आदरणीय मुरली मामा इरमाळी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉलच बॅक ड्राईव्ह होता आणि आता स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने षटक क्रमांक आपण पाहतोय अत्यंत सुंदर चालू आहे. चांगलं कमबॅक म्हणता येईल राहुल सर या मॅच मध्ये. अगदी आपण पाहतो 56 धावांचं टार्गेट आहे, 57 धावांचं. खेळाच्या पहिल्या सत्रात 56 बनवण्यात आल्या. या दरम्यान रवींद्र मस्कर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. हो इथे देखील फटका चांगला इनसाइड आउट. नेत्र दीपक स्ट्रोक तुम्हाला पार मिळेल. दुसऱ्या डब्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षक पाठ मोरा, बॉल नाही थांबणार, बॉल सीमा पार, येतो चौकार. या योगेशजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. बोहनोलीचे त्यांना विनंती राहील आपण या मंचावरती आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक 2025 मध्ये सर्व पाहुण्यांचं स्वागत आहे. ओ लाईन पंचांकडे स्ट्रॉंग अपील, फलंदाज होईल बाद. क्वाड बिहाइंडच्या रूपाने आणखीन एक धक्का लागेल टीम चिखलोली पाडा संघाला. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. राऊत, प्रतीक राऊत आणि विघ्नेश खांबाळे यांची अफाट मेहनत तुम्हाला पाहायला मिळते क्रीडा नगरीसाठी. सर्वांचं विशेष कौतुक केलं जाईल आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे याही 3 व्यक्तिमत्वांचं विशेष मोलाचं सहकार्य आहे. राहुल सर, चर्चा या सर्व गोष्टींची होतच राहील. बादच्या दिशेने जाऊ कारण सामना अत्यंत महत्वाचा आहे. येस, कारण दोन्ही संघ तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना एक धक्का जरूर लागला, परंतु आता दुसरा फलंदाज देखील मैदान सोडतोय. प्रथमेश तेलंगे त्याने मैदान सोडलंय. नवीन खेळाडू तुम्हाला पार मिळेल अनिकेत मते आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. या मॅच मध्ये इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. धावफलक पूर्णपणे तुम्ही पाहता टीमची टोटल आता 14 या आकड्यावरती स्थिरावली. षटक क्रमांक दुसरं तो देखील संपन्न झाला. 57 धाबांचं टार्गेट होतं या मॅच मध्ये. त्याच धाबा इथे मात्र चेस करत असताना थोडंसं दमछाक झालाय टीम चिखलोली पाडा संघाला. इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न गॅपमध्ये खेचण्याचा प्रयत्न जरूर होता. एक सिंगल तिथे एक पडली आणि किती थांबवले कारण त्याला माहिती आहे बचेंगे तो और भी लढेंगे आणि त्या मुळसकी का आता एक सिंगल धाबेत एक पटी जाईल आणि सिंगलच्या साथीला धावफलक पुढे सरकतोय. धावफलक 15 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. षटक क्रमांक 3 सुरुवात झाली. खरं तर सर्कलची पाबंदी संचारबंदी पूर्णपणे अडपून लावली आहे पंचाच्या माध्यमातून आणि आता तुम्ही पाहता धावफलक 15 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. 2 फलंदाज बाद झालेत. अनिकेत मतेला तुम्ही पाहता जो मैदानावरती दाखल झालाय. जवळ 4थ्या क्रमांकावरती हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल. बॅकबाउंड खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. ग्रामीणचं क्रिकेट चांगला खेळतोय सध्याच्या घडीला.
ओपन गटातून देखील त्याची वर्णी लागते आणि तोच खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. स्ट्रॉंग अपील जरूर होती परंतु पंच सहमत नव्हते. बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये हे पंच फिरोज खान सरांनी सांगितलंय आणि अखेर येतो डॉट बॉल. एका बाजूला तुम्हाला बारवी डॅम विभागातील संघ जरूर पार मिळेल. बारवी डॅम विभागातून दाखल झालाय गावदेवी पिंपरोली आणि त्यांच्या विपक्ष आपण जर पाहिलो तर विरोधात गावदेवी चिखलोली पाडा या दोन टीमच्या दरम्यान बदलापुराचा एक नामांकित संघ तुम्हाला पार मिळेल. 2 धाबा इथे मिळतील आणि याच 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक देखील पुढे सरकत असताना 17 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेत प्रबुद्ध आहेत मेमफ्रॉम वांगणी, ते देखील जोडले गेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, दुविधा मनस्थितीमध्ये होते, मोठा फरका खेळ की हलक्या हाताने चेंडूला ढकलायचा याचमुळे की काय आता इथे सिंगल तर एकपटी परंतु दुसरीचा प्रयत्न चालवला आणि आता दुसऱ्या धाब्यासाठी बॅटर तेजसला परतावं लागेल माघारी. फरदच बाद. सन्माननीय धीरज दादा शेलके यांचे या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. स्पर्धा आपली या सर्व ग्रामस्थ मंडळ कासगावतील ज्येष्ठ व्यक्तिमत्व, युवा समाजसेवक असतील, सर्व तरुणांना सुद्धा विनंती राहील की आपण या आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव यांच्या वतीनं चालू असलेला खऱ्या अर्थाने गावाच्या नावानं हे करंडक तुम्हाला पाहायला मिळतात. कासगाव चषक 2025 हे दैदिप्यमान पर्व आहे. विशेष संकल्पना आपण पाहतोय सन्माननीय किरण शेठ राऊत असतील आणि त्यांच्या साथीनं सन्माननीय हरीश शेठ राऊत या मुख्य 2 आयोजकांच्या वतीनं त्यांनी पाहिलेलं उघड्या डोळ्याने हे स्वप्न होतं डे नाईट फॉर्मॅट. यावेळेस आपण पाहतो पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला कट केले, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने डीप पॉइंट मध्ये आलेला दन दन करीत जाणारा हा चेंडू सीमा पार, धावा मिळतील. बॅटिंग करत असताना चिखलोली पाडा संघाला 4. होती आणि आता मैदानाच्या चारपदे सूरज बागमारे दाखल झाले. त्याच्या बॅटमधून पहिला बॉल फेस करत असताना चौकार त्याने ठोकला. इथे ऑन साइडला उडवलाय, फटका चांगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला आणि अखेर एक चांगला जेल त्याने स्वीकारलाय आणि आता सूरज बागमारेला इथून मात्र मैदान सोडावं लागेल. फरदच बाद. धावफलक जाऊन पोहोचले 22 आकड्यावरती. तुम्हाला टीमची टोटल बार बेल. रवींद्र मस्कर यांचं आगमन झाले, मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे जवळचे मित्र संकेतजी राऊत यांचं आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून 22 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. षटक क्रमांक 3 आता समाप्त झाला. योगीजी टेंबे यांचं आगमन झाले. योगीजी टेंबे आपण आलात, आपलं मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 संपन्न झालंय. 2 षटकाच्या अंती 22 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 12 चेंडूचा खेळाचा शिल्लक या मॅच मध्ये 35 धावांची गरज आहे. स्पर्धेचे शिल्पकार तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. नाद एकच बैलगाडा शर्यत. खरं तर बैलगाडा क्षेत्रातील देव, मोठा लक्ष या बैलाचे मालक किरणजी राऊत साहेब, त्याचबरोबर हरिजी राऊत साहेब यांचं स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा. नवनाथजी राऊत साहेब असतील ज्यांनी या स्पर्धेचं आयोजन इथे मात्र केलं, यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख पाहायला हवा. तब्बल 1 लाख रुपये धनराशी असणारी ही स्पर्धा तुम्हाला जरूर पार पाहिल. षटक क्रमांक 14 काशीनाथ आलाय. ऑन साइडला पहिला बॉल वळवलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते. दरम्यान एक सिंगल एकपटी दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धाबा एकपटाचा प्रयत्न होतोय आणि आता दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न फसलाय का पाहावं लागेल. यास फरंदच बाद.
इस धावफलक षटक क्रमांक पहिला हाताळलं विनायक गोरेनं, त्यानं धावा खर्च केला 5. षटक क्रमांक दुसरा हाताळलं खरं तर गोलंदाज लकीनं, तो देखील लकी ठरला. त्याने 1 विकेट संपादित करत असताना 9 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक तिसरा पुन्हा एकदा विनायक आला, त्याने धावा खर्च केला 8. आणि आता या षटकामध्ये देखील काशीरात फक्त 4 धावा खर्च केल्या. तिन्ही गोलंदाजाला विकेट मिळाली, परंतु काशीरातला विकेट मिळाली नाही. त्यामुळे आता षटक क्रमांक 5 घेऊन दाखल झाला गोलंदाजी मार्गवरती यशवंतला तुम्ही पाहता. समोर अनिकेत मध्ये आदरणीय रोहितजी राणे साहेब आणि गणेश राऊत साहेबांचे इथे आपण वेलकम करूया या कासगाव चषकामध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. षटक क्रमांक 5 तुम्हाला बाल मिळेल. या मॅचमध्ये खरं तर पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न चालवला टीम पिंपलोली वाडी. या टीमच्या माध्यमातून शेवटच्या बॉलवरती मी स्ट्राईक घेतली नाहीये याचं प्रात्यक्षिक उदाहरण तुम्हाला मध्ये बाल मिळेल. अनिकेत मध्येच्या बॅटमधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. का ठोकला, स्वागत केलं इथे मात्र गोलंदाज यशवंतचं. स्वागत से करेंगे सबका स्वागत हेच सांगत असताना इथे देखील पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडला बॉटम पार्टच्या मधनं. भन्नाट बेग तुम्हाला पाहायला मिळेल. तेच थरार गोलंदाजी पाहायला मिळते. बोटं बिखरली होती, फिंगर रोल केली होती. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र भरपूर वेगाने बळत घेत असताना निघून चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. इथे देखील पुन्हा एकदा ऑन साईडला वळवलाय. प्रॉपर बॅटवरती बॉल नव्हता, त्यामुळे आता बॉल चालला डीप मध्ये. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामधून खेळाडू भरपूर वेगाने पोहोचला झपाट्यानं. बॉल त्याने इथे मात्र उचलले दरम्यान धाव मिळाला नाही. पहिला अप्रप्रती षटकार ठोकला असं वाटलं होतं, रंगत आता वाढेल, परंतु पुन्हा एकदा कमबॅक केलं यशवंतनं. इथे देखील सफल झाले. क्रॉस बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांच्याकडे इशारा करत नाहीये. याचा अर्थ असा होता डॉट बॉलची समाप्ती आता होत असताना लेग स्टिकच्या वरून बॉल मात्र निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान डॉट बॉल. 2 बॉलचा खेळ शिल्लक. 25 धावाची गरज या मॅच मध्ये. इथे देखील फटका चांगला, धावा देखील चांगला मिळतील का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक बीट झाला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता येतोय चौकार. सुस्वागतम सुस्वागतम. या सन्मान आपण पाहतो क्रिकेटला धर्म म्हणणारे आमचे सन्माननीय ज्येष्ठ व्यक्तिमत्व पंढरीनाथ राऊत साहेबांच्या ठिकाणी आगमन होतं. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि गुड्डू आणि साहिल यांचे या ठिकाणी सहर्ष मनपूर्वक स्वागत. चला लगेच आपण या ठिकाणी बादच्या दिशेने जाणार आहोत. सामना जवळ जवळ या ठिकाणी संपलेला आहे आणि पिंपलोली वाडी हा संघ या ठिकाणी विजयी झालेला. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. राहुल सर आपण पाहतोय जवळ भरपूर मोठ्या धावसंख्येने हा सामना त्याने जिंकलेला आहे. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन करू आणि हारलेल्या संघाचं सुद्धा तितकंच कौतुक केलं जाईल.